नमस्कार. पाहू शकता आपण सलगरे भागामध्ये खिल्लार वंशावळीचे प्युअर ब्रीडिंगचे जे कळप आहेत ते संपूर्ण लोकांपर्यंत पोहोचावे, त्याच्या वंशावळीची माहिती भेटावी आणि प्युअर खिल्लार कसं आहे जे लोकांना वेगवेगळं जे मिक्स ब्रीडिंगचे आपण जे खिल्लार पाहतो तेच खिल्लार वाटते, परंतु पातळ कातन, डोळे मोठे, शिंगाला बारीक गोल, खुराला मजबूत, शेपटीला बारीक आणि गळवण कमी, आखीव रेखीव देखणं खिल्लार पाहण्यासाठी आपण सलगरे भागातील खिल्लारचे कळप शोधून त्याला सिरियल नंबर देऊन जेणेकरून तुम्हालाही माहिती पडावं कोणता कळप कसा आहे, कोणत्या कळपामध्ये कुठल्या वंशावळीच्या गायी आहेत. तर अशा खिल्लारचे वेगवेगळे कळप मागील वर्षी आपण 20-21 कळपांची मुलाखत घेतली. ह्या वर्षी ह्या नवीन कळपांच्या मुलाखती आपण यूट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून अपलोड करणार आहोत. तर आपण मालकांकडून या कळपाची संपूर्ण माहिती जाणून घेऊया. नमस्कार मालक, आपलं नाव सांगा. हनुमंत बापू हजारे, गाव शिरूर, तालुका अथनी, जिल्हा बेळगाव. मोबाईल नंबर आहे? किती वर्षापासून खिल्लार क्षेत्रामध्ये काम करताय? आम्ही होय, मला 18 वर्ष झाली. 18 वर्ष झाली. सुरुवातीला एक गाय वेगवेगळ्या ठिकाणाहून आणून कळप तयार केला, कालवडे आणून का घरच्याच गायीपासून कळप तयार केला? एकच गाय आणली. एकच गाय आणली. कोणती? तिची आई मेल्या त्या गायची. शा गायची आई. कोणाच्या कळपातून आणली होती? हे पांडेगाव अण्णाप्पा पुजारी. पांडेगाव अण्णाप्पा पुजारी यांच्या कळपातून आणली होती. आणलेली गाय अशीच होती का वेगळ्या कलरची होती? गाई वाणाला अशीच होती. आता ही समोरची गाय आहे ती कुठल्या वळूच्या पैदाशीतून घरी ठेवलेली आहे? शंभरगीच्या बैलाची. शंभरगी कोणाच्या बैलाची आहे? शिंदे बैलाची. शिंदेच्या बैलाची. आता आपल्या कळपामध्ये किती गाय आहेत एकूण? आपल्या कळपामध्ये 8 गाया हां आणि 6 कोंड. 6 कोंड आहेत. आम्हाला ह्या गायींची जरा माहिती सांगता का? गायी किती वेताला गाभ आहे, किती वेत झाली, कुठल्या वळूपासून आता भरलेत, कुठल्या वळूपासून कालवड खोंड आहे, किंवा आता दूध किती देतात, किंवा कुठले वळू भरल्यात आणि किती महिन्याने कालवड खोंड विकाय काढता, किंवा आता सध्याला तुमच्याकडे कालवड खोंड विक्रीसाठी आहेत का? तर आता इकडून सुरू करू आपण. ही गाय जी आहे समोरची सर्वात जुनी, ही किती वेत झाली आता? हिच्या 6 वेता झाली. 6 वेत हिची. हिची 6 वेत झाली. आता वेलेले आहे का गाभ आहे? वेलेले. खाली काय आहे? खोंड आहे, काळा खोंड आहे. कुठल्या वळूचा हा खोंड आहे? राजू लिंबाळकर. राजू निंबाळकर यांच्या काळा मोराचा सोन्या म्हणून खोंड आहे, त्याचा खोंड आहे. काय वय आहे खोंडाचं? हे आता किती 3 महिन्याचं वासरू. 3 महिन्याचं वासरू आहे ह्या गायचं, बरोबर? पाहू शकता. ह्याच्यानंतर दुसरी गाय कोणती? ही गाय. ह्या गायची किती वेत झाली? हिच्या बी 7 येतात. 7 वेत झाली. हिची आई कुठली? हिची आई मेली. हिचा वडील? हिचा वडील शिंदेचा. शंभरगी शिंदे. हिला आता खाली काय आहे? खोंड आहे. कुठल्या वळूपासून? तो सोन्याचाच आहे, राजू लिंबाळकर. राजू निंबाळकर यांच्या सोन्याचा खोंड आहे. कोणता? तो पलीकडचा पांढरा. पाहू शकता राजू निंबाळकर यांच्या सोन्याचा खोंड आहे, जो काळा मोरा मागील वर्षी आपण शॉर्ट व्हिडिओ आणि मुलाखत घेऊन अपलोड केली त्याचा सेम असा खोंड आहे. पाहू शकता हे 2 खोंड आहेत राजू निंबाळकर यांच्या वळूचे. ही गाय आहे जुन्यातली, बरोबर? आता ही गाय इथं 5वी येत आहे. 5वी येत आहे. हिची आई कोणती? हिची आई मेली. हिला आता खाली काय आहे? खोंड आहे. खोंड आहे. कुठल्या वळूचं आहे?
किंवा जगतापच्या पहिला जगताप आरळहट्टी हा. जगताप यांच्या आता घरी आहे तो का वारलेला? नाही यो घरी आहे यो. घरी आहे तो, त्याचा खोंड आहे खाली आता. हा. हा, काय वय आहे खोंडाच्या? खोंडाच किती 2-2.5 महिन्याचा आहे. 2-2.5 महिन्याचा आहे. पाहू शकता किती चपळ चलाक आणि सावध आणि गरम रक्ताच्या चपळ चलाक गाय आहेत. मालका व्यतिरिक्त दावणीच्या जवळ कोणी जरी आलं ना तर गायी अंगावर धावून जात आहेत. पाहू शकता आणि एकदम सावध आहेत. आणि खोंड यांची वासरं जन्मल्यापासूनच रानात असल्यामुळे, कालवड असो किंवा खोंड असो, दिवसभर रानात असल्यामुळे चालून चालून एवढा व्यायाम होतोय की त्यांची खुरं मजबूत होत आहेत आणि एकदम काटक शरीर बनतं आहे. त्याच्यामुळे एकदम चपळ चलाक गरम रक्ताचे सलगरी खिल्लार जे म्हटलं जातं, जे जलीकट्टू, बैलगाडा शर्यत किंवा बऱ्याचशा प्रमाणात तेरेबंदी, लाकूड ओढणे किंवा टकरीसाठी किंवा शेतीकामासाठी ह्या भागात वापरले जातात, ते ह्या भागामध्ये भेटतात. पाहू शकता जे म्हणतात की सलगरी खिल्लार वेगळं आहे, ते काळं मोर आहे. काळं मोर नाही, सलगरी खिल्लार ओरिजिनल. पाहू शकता हे प्युअर कळप आहेत. आपण बरेच कळप तुम्हाला दाखवत आहोत जे प्युअर पांढरे शुभ्र, जे तुम्ही जे म्हणता ना काजळी खिल्लार जुनं किंवा जुनं खिल्लार, तेच खिल्लार आहे ह्यांनी जपलेलं. परंतु जशी परिस्थिती निर्माण होत गेली, दुष्काळ पडले, त्या परिस्थितीत चारा मिळणं, वेगवेगळ्या भागात जावं लागलं, जशी परिस्थिती निर्माण झाली, जसे वळू भेटत गेले तसे क्रॉस करत गेले. त्याच्यामुळे ह्या भागात तसे खिल्लार निर्माण झालं. नाहीतर मुळात म्हणजे पाहू शकता यांच्याकडे जे हे मूळ खिल्लार आहे आणि हे भारतीय महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागामध्ये जे ओरिजिनल खिल्लार आपलं मनवलं जातं, तेच खिल्लार ह्यांनी जपलेलं आहे. आणि तेच खिल्लार पाहू शकता तुमच्या समोर आहे. मला समोरची गाय किती येताची आहे? हे जी चौथी आता आहे. चौथं येत आहे. आता खाली काय आहे? खोंडच आहे. खोंड आहे. कुठल्या वळूचा आहे? ही सोन्याचा आहे. राजू लिंबाळकर. राजू निंबाळकर यांच्या सोन्याचा. पाहू शकता वंशावळ कशी आहे. प्युअर ब्रिडिंगचे यांनी गायी भरवल्या राजू निंबाळकर यांच्या सोन्याकडून, काळा मोरा. आणि जेवढ्या गायी भरवल्या जवळजवळ सर्व गायींना खोंडच झालेले आहेत. आणि ह्या गायीचं पाहू शकता कुठलंही डोळ्याला काजळ लावलेलं नाही किंवा नाकाला काजळ लावलेलं नाही. प्युअर ब्रिडिंग, प्युअर वंशावळ आहे. एकदम काजळी खिल्लार आणि डोळे मोठे, कान बारीक आणि शिंगाला पाहू शकता एकदम गोल सुंदर. खुराला पाहू शकता एकदम मजबूत खूर, काळं आणि एकदम सावध गाई. वासरू जवळ असताना कोणालाही जवळ येऊन देत नाही. मला ही गाय त्या पलीकडच्या एकदम पलीकडच्या गायची मुलगी. आता ही विली का गाभ आहे? नाही, हिला खोंड आहे. हिला पण खोंड आहे. किती वेळ आला वेली? आता ही तिसरी आता. तिसऱ्या वेळाला वेली. कुठल्या वळूपासून खोंड आहे आता हिला? याला जगतापचा. आरळहट्टी जगताप यांच्याकडचा जो वळू आहे, जो बऱ्याच ठिकाणी चॅम्पियन झालेला, त्याच्यापासून खोंड आहे. कुठे आहे तो खोंड? खोंड तप्त आहे. तो पलीकडचा पांढरा. आता ही गाय किती वेळ आला वेली? हिचं तिसरी आता आहे. तिसरं वेत. ही कुठल्या वळूची गाय होती? ही कुठल्या वळूची होती? ह्याच्या वळूच्या, सलगरच्या. सलगरच्या कोणाच्या? राजूच्या बैलाची, तर पांढऱ्या बैलाची होती. राजू निंबाळकर यांच्या पांढऱ्या बैलाची. आणि ही कुठल्या वळूची होती? ही वाकड्याची. गजेची. गजाची मुलगी. हिची आई? हिची आई वारल्या. पाहू शकता एकदम प्युअर काजळी खिल्लार. आणि जुन्यातलं जे आपण बऱ्याचशा महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या शहरात, वेगवेगळ्या गावामध्ये, देवस्थानच्या ठिकाणी ज्या सोडलेल्या गायी बघतो जुन्या,
जे शिंगाला गोल, डोळे मोठे, नाकपुडी, पातळ कातन, चेहरेपट्टी श्रेष्ठ, त्याच ह्या गायी आहेत त्या ज्या जुन्या मूळ आपल्या खिल्लार गायी, आपण जे महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागात जे म्हणतो जुनं खिल्लार आपलं, ते हेच आहे जे ह्या भागात पाहू शकता सांभाळ जोपासलेलं आहे. आता खाली काय आहे ह्याला? त्याला खोंड आहे. खोंड आहे. कुठल्या वळूचा खोंड आहे? हे इथल्या गावातल्या चुकारी गावातल्या देवस्थानच्या वळूचा खोंड आहे. वळूपासून तो खोंड आहे. पाहू शकता एकदम सुंदर ब्रीडिंग तयार केलेले आहे. ही कालवड कालवड आलाटी जगतापच्या पहिल्या बैलाच्या मेलेल्या. आरळहट्टी जगताप यांच्या पहिला वारलेला जो बैल होता त्याची कालवड आहे. काय वय आहे हिचं? ठीक आहे, ते आता वरीस बी झालं नाही अजून. वर्षाची आहे म्हणायचं. पाहू शकता एकदम काजळी खिल्लारमध्ये पडलेले हे. नाक काळे, डोळे काळे, शिंगाला, शेपटीला, खुराला मजबूत, सुंदर पातळ कातन, आखीव देखणेपणा. हिची आई कोणती? तिच्या ही हीच आई. दुसऱ्यांदाच खोंड झाला. दुसऱ्यांदा खोंड झाला, पहिल्यांदा कालवड झाली. पाहू शकता ब्रीडिंग मायलेकी जवळजवळ आहेत. एकदम जशीच्या तशी ब्रीडिंग पडते, कारण प्युअर ब्रीडिंग असल्यामुळे आईचं जसं रूप आहे तसंच लेकीचं रूप आहे. पाहू शकता कालवड द्यायची आहे बघा ही. ही कालवड ह्या कोशा गायची, हा, ह्या कोशा ह्या गाईची. जुन्या गायची. हा. काय वय झालं कालवडीचं? तिचं 1.5 वर्ष झालं की. 1.5 वर्ष. कुठल्या वळूची कालवड ही? ही राजू लिंबाळकरच्या राजू निंबाळकरच्या. कोणत्या वळूची? काळ्या सोन्याची. सोन्याची हा. मुलगी आहे. आता ही विक्रीसाठी आहे. हा विक्री. उपलब्ध. काय किंमत म्हणताय? तिचं 35,000 सांगितलं. 35,000 सांगताय. पाहू शकता ज्यांना कोणाला हवे असेल त्यांनी प्रत्यक्ष मालकांशी संपर्क साधा. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करत राहा, शेअर करत राहा, सबस्क्राईब करा. पाहत राहा खिल्लार कृषीधन चॅनल. मला आपलं नाव पत्ता पुन्हा एकदा सांगा. हनुमंत बापू हजारे, हं. तालुका अथनी, जिल्हा बेळगाव. मोबाईल नंबर? हां. 97 43 43 93 93 82 85. 82 85. पाहू शकता नंबर दिलेला आहे. ज्यांना कोणाला हवे असतील त्यांनी मालकांशी संपर्क साधा. धन्यवाद मालक, वेळात वेळ काढून मुलाखत दिल्याबद्दल आभारी.